नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. मोफा विमानतळावरील नोकरीचा विषय ऐरणीवर. सरकार सांगत असलेला नोकर भरतीचा आकडा चुकीचा. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरांचा दावा. मोफा विमानतळावर सध्या 1301 स्थानिक नोकरीवर. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचं स्पष्टीकरण. लाडली लक्ष्मीचे सर्व प्रलंबित अर्ज येत्या 31 मार्च पर्यंत निकाली काढणार. गृह आधार योजनेचे 13,000 अर्ज प्रलंबित. गृह आधार योजनेच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. मोफा विमानतळाच्या जमिनी संपादनाचा विषय विधानसभेत तापला. जमीन गेलेल्या 40% लोकांची नुकसान भरपाई दाव्यांमुळे अडकली. नुकसानग्रस्तांना दिली 60 कोटींची भरपाई. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. राज्यातील वाढत्या शिकारीवर नियंत्रण आणा. आमदार विरेश बोरकरांची अधिवेशनात सरकारकडे मागणी. शिकारीसाठी जाळी लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करणार. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि बर्जर पेंट कंपनीला लागलेल्या आगीची अधिवेशनात चर्चा. कंपनी स्थानिकांसाठी धोकादायक असल्यास हटवणार. राज्यातील इतर धोकादायक कंपन्यांची होणार पाहणी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे अधिवेशनात आश्वासन. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना दिलेल्या नोकऱ्यांचा सरकार सांगत असलेला आकडा चुकीचा असल्याचा दावा आमदार प्रवीण आर्लेकरांनी केलाय. दरम्यान 1301 स्थानिक सध्या तिथे नोकरीवर असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलंय. स्पीकर सर, ह्या रिपोर्टाप्रमाणे सगळे आहात ते सेक्युरिटी गार्ड हेल्पर असले दिल्यात आणि जॉब GMRचे आहात ते 112 आहात. बाकीचे जे आहात ते लोकल कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट दिला त्यांचे अंडर सगळे आहात ते सेक्युरिटी गार्ड स्कॅनर असले जॉब आहात. इतले बारीक बारीक जॉब. आयज पेडणेकारांनी आपलो जागो केला 81 लाख स्क्वेअर मीटर, 9 लाख स्क्वेअर मीटर स्पोर्ट्स सिटीक, 6 लाख स्क्वेअर मीटर इलेक्ट्रॉनिक सिटीक. आयज पेडणेकारांनी फक्त दान केला जागो आणि आयज त्यांना काय मेळना. आयज सगळे जाण उलयतात पण पेडणेकारा खातीर कोण उलयनात. आणि जर पेडणेकारा खातीर आयज उबे रावंक जाय जाल्यार आमी सगळे रावचे पडटले. स्पीकर सर, आणि एक दुसरें म्हटल्यार तेंच्यांनी थंयसर एविएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर केला. थंयसर कमीत कमी भुरग्यांनी 631 भुरग्यांनी ट्रेनिंग केला. बरे बरे भुरगे शिकलेले BSc MSc केल्लेल्या भुरग्यांनी थंयसर ट्रेनिंग घेतल्या आपले जॉब सोडून. आणि थंय जॉब सोडून तेंच्यांनी हे ट्रेनिंग घेतलेलें आणि आयज ट्रेनिंग घेवन ते घरा आसात आणि आयज तांकां जॉब ना. हेचे उत्तर म्हाका ऑनरेबल चीफ मिनिस्टर दिवचे. कित्याक आयज आमी थंय जेन्ना बसतात तेन्ना आवय बापूय भुरग्याक घेवन येता आणि पांयां पडटा. आमी गव्हर्मेंट जॉबाक रडटा म्हणून आयकलां. हांगासर मोपा एअरपोर्टात जॉब दी म्हणटा. आमी उत्तर कितें दिवपाचें, कोणाक सांगपाचें, ह्यो प्रश्न हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टर विचारूंक सोदतां. सगळेच उलयता मोपा बद्दल आणि हांवच उलयना. आयज उलयता कितें आयज आमच्या पेडणेकारांक जे पळय हे मेळ्ळले आसा पयशे, म्हाका दिसता चण्याच्या दरान मेळ्ळले आसा. आयज हे म्हाका दिसता खंय तरी पेडणेकारांक फटोवपाची कामां चल्ल्याय. म्हाका दिसता पेडणेकारांक आयज गव्हर्मेंट म्हणटा इतली वर्सां कित्याक लागले तेंचे प्रॉब्लम सॉल्व करपाक. गव्हर्मेंटान आपली टीम लावन थिंगासर जाता इतले बेगीन हे प्रॉब्लम सॉल्व करूंक शकना कितें. गव्हर्मेंटान स्पेशल टीम मागोवचे आनी थिंगासर ते सांगून तेंचे जाता इतले बेगीन हे प्रॉब्लम सॉल्व करून दिवचे. म्हाका दिसता सरकारान आयज सांगता कितें जॉब दिल्या म्हणून. जॉब म्हाका दिसता सरान सांगला आतां 1200 कितें जॉब दिल्या म्हणटा. म्हाका दिसता हे जॉब हेतूंतले आमचे आतां सद्या कितले आहा रायट नाव तितले सरान सांगचे. कित्याक म्हाका दिसता जे पळय आयज सांगलेले आहा नंबर्स ते रॉंग आहा. हे तेंच्यांनी कॅल्क्युलेशन केल्ले केन्ना जेन्ना स्टार्ट जाल्लो मोपा काम तेन्ना पळय त्या हेतून आयज स्टार्ट जाल्लो आतां मोपा जेन्ना स्टार्ट काम केल्लें पळय आयज पासून तेंच्यांनी ते सगळे लेबर्स पासून म्हाका दिसता डेली वेजीस लायताले ते पासून धरलेले आहा. आयज कितले आहा आमच्या मोपा जॉबाक पळय तितले म्हाका नंबर्स दिवचे. सद्या म्हाका दिसता आतां ते नंबर दिल्या पळय आमकां 1200 इतले जॉब आमकां मेळोंक ना. जे लँड लुजरांक सांगतात कितें आमी जॉब दिल्या म्हणून. म्हाज्या घरा कडेन डेली म्हाका दिसता 100 ते 200 लोक येता फकत जॉबाकूच. फकत येता आनी जॉबाक मागता. आनी कितें विचारपाचें तुमकां जॉबाक प्लस आतां ह्या लँड लुजर आहा सर
लँड लुजर आहात त्यांचे अजून प्रश्न सॉल्व जायना, ते येदे व्हडले फायली घेऊन भोवतात ते अजूनही. स्पीकर सर, हांव जवळपास बाब प्रवीण आर्लेकर हांच्यांनी विचारलेलो जो प्रश्न आहा पळय न्ही, 2263 नांवां जाय आसत न्ही, ही जाल्यार ताका दिता. आय एम प्लेसिंग ऑन द टेबल ऑफ हाऊस, जेणे करून पेडणेकारांची आयच्या डेटीक भितर 1301 नांवां, आजच्या डेटीक कितले आहा ते जाय सर. आयच्या डेटीक 1301 नांवां ही पेडणेकारांची आसा. सध्या आतां कामाक आहा. आतां सध्या कामाक आसा ते. जाय जाल्यार तूं आनी जीत मेळून व्हेरीफाय कर, जे जवळ 1301 नांवां. आयक न्ही म्हजें आतां, तुमी दोगूय लिस्ट घे आनी व्हेरीफाय करा पेडणेकारांची. एकूच रिक्वेस्ट स्पीकर सर, एकूच रिक्वेस्ट की पळय थंयसर शॉपां येतली, सगळे येतले. आतां जीएमआराचो कंट्रोल त्या शॉपांचेर आनी स्टोरांचेर नासतले आनी ते भुरगे थंय कामाक कशे लागतले. तेका लागून एक रिक्वेस्ट आहा की आमची एक कमिटी बसोवन तुवें ऑनरेबल चीफ मिनिस्टरान ती लीड करची. आमकां दोगूय आमदाराक कॉन्फिडन्सान घेवया, तेंचो एक ऑफिसर जीएमआराचो घेवचो आनी एक कमिटी फॉर्म करची. स्पीकर सर, आमच्या सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी मॉनिटर करता, दोनूय गजाली करता. म्हणजे हेज्या फुडें थंयसर इवन दो डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आनी इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जे मेळपाक जाय प्रायोरिटी म्हणजे पेडणेकारांक मेळपा खातीरय बी आमी प्रयत्न करता. दुसरें, आमी फास्ट ट्रॅक कोर्ट ऑलरेडी एस्टाब्लीश केला. तो युरीन सांगला त्या प्रमाणे सुपर फास्ट कसो करपाचो पळय न्ही, तोय पळयता. लाडली लक्ष्मीचे सर्व प्रलंबित अर्ज येत्या 31 मार्चपर्यंत निकाली काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी विधानसभा अधिवेशनावेळी दिली आहे. दरम्यान गृह आधार योजनेचे 13,000 अर्ज प्रलंबित असून छाननीचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. स्पीकर सर, आमी सरकार तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाचेर पयशे मोडटाय लोकां खातीरूच मोडटा. लोक थंयसर जे येता सगळ्यांक जेवणाची बाकीची सगळी वेवस्था जी आसा ही ह्या कार्यक्रमांतल्यान केली वता. आनी सातत्यात जे सरकार काम करता तेजी जर एडवर्टायज करून ते काम लोकां पर्यंत पावना जाल्यार स्किमी आसतल्यो, योजना आसतल्यो त्यो लोकांक कळूच शकना. आनी ते करपा खातीरच म्हाका दिसता पार्ट ऑफ पब्लिसिटी म्हणून हे पयशे स्पेंड केले वता. तांच्यांनी विशय जो काडलो लाडली लक्ष्मी. स्पीकर सर, गव्हर्मेंटान ऑलरेडी म्हणजे मॅरीड केसीस ज्यो लग्न जाल्ले सगळे केसीस आसा त्यो 31 मार्च पर्यंत आमी सगळ्यो क्लियर करपाच्यो ठरयल्या. एकूय लग्न जाल्ली केस इवन दो हांव कळपा खातीर म्हणून सांगता, रिजेक्टेड हांवें ऑलरेडी मिनिस्टरान डिपार्टमेंटाकूय सांगलां. फाटले एक 4-5 वर्साच्यो केसीस वेरियस बारीक बारीक इश्यू खातीर कोण 40 वर्सां उपरांत सुद्दां जी लग्न जाल्ल्यो केसीस आसा त्योय जाता तितके बेगीन क्लियर करच्यो. कारण आमचे सगळे बाकीचे अशे सगळे गरीब लोक जेंच्यांनी हेच्या खातीर एप्लाय केले बट वेरियस रिजना खातीर पेंडींग उरलेल्यो 31 मार्च पर्यंत सगळ्या जाणांक मेळटल्यो. उरली गृह आधार थोडेशे स्ट्रीमलायन करपाक उरल्या. 13,000 अर्ज पेंडींग आसा एप्लिकेशन्स फॉर्म, तेय बी कन्सिडर करपाक लायल्यात. एकदां स्क्रुटनी जाली काय ह्या 31 मार्च पर्यंत तांकां एकोमोडेट करप आमकां शक्य जातलें. आमी अननेसेसरी एक्सपेंडिचर सरकाराचो करिना, आमी कंट्रोलान एक्सपेंडिचर करता. त्या खातीर तर आमचें फायनान्स डिपार्टमेंट एक्टिवली ह्या विशयाचेर काम करीत आसा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन गेलेल्या 40% लोकांची नुकसान भरपाई दाव्यांमुळे अडकली असून दावे निकाली काढण्यासाठी जलद न्यायालयाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. दरम्यान आतापर्यंत नुकसानग्रस्तांना 60 कोटींची भरपाई दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता स्पीकर सर, 78 लाख स्क्वेअर मीटर एक्वायर केली फ्रॉम द फर्स्ट एक्विजिशन अवॉर्ड्सान. मागीर केली 29 लाख स्क्वेअर मिटर्स. मागीर केली 80 टोटली एरिया एक्वायर्ड इज 81 लाख. एक स्पेसिफीक क्वेश्चन आहा सगल्यांक लँड लुजरांक. स्पेसिफीक क्वेश्चन, तांकां सगल्यांक पयशे मेळ्ळे काय नाही, आनी मेळ्ळे जाल्यार कितले जाणां मेळ्ळे आनी कितल्या जाणां मेळ्ळो नाही आनी कित्या लागो मेळ्ळे. आमची ज्यांची जागा गेल्या तांकां 3 टायम्स दितले म्हणून सांगला. टायम फ्रेम कितें दवरलेलो आसा की बाबा तांकां फास्ट ट्रॅक करून 2 वर्सांनी मेळटले, 3 वर्सांनी. एक दुसरो प्रश्न, ज्या लोकांची खरीच जागा गेल्ली आसा हांची, तांच्या घरान तांकां जॉब मेळटले, स्पेशली मोपा एअरपोर्ट अशी काळजी घेतलेली आसा काय ते जॉब सगळे म्हणजे सगळ्याच पेडणेकारांची वचोंक ना. ज्या लोकांची गेल्यात तांच्या घरान असो एक सर्वे आसा की बाबा 500 घरां गेली, 500 घरांतल्यान प्रत्येक घरान 2-2 भुरगे आसा. कितल्या भुरग्यांक मोपा एअरपोर्टाचेर थिंगा जॉब मेळ्ळा ना, तांकां प्रायोरिटी म्हणून दिला, अशें कितें आसा? स्पीकर सर, हातूंतल्या जवळपास 40% लँड लुजरांक हातूंतले पयशे मेळूंक ना. कारण हातूंतले पयशे न मेळपा खातीर तांच्यांनी दुसऱ्या जाणांनी क्लेम पयशा खातीर घातलेले आसा आनी ऑलरेडी तांच्यो क्लेम्स ज्यो आसा ह्यो डिस्ट्रिक्ट कोर्टात चालू आसा. हे एक्सपर्टायट करपा खातीर फास्ट ट्रॅक कोर्ट ऑलरेडी आमी एस्टाब्लीश केला. आनी एक एडिशनली हांव स्पीकर सर सांगता, तांकां 3 टायम्स
पयशे एडिशनल दिवपाचे हेजे 2015 डिसिजन घेतलां आनी ताज्या उपरांत तांकां 3 पटीन चड पयशे मेळपाक लागलेले आसा. स्पीकर सर, आतां पर्यंत जवळपास ऑल टुगेदर जवळपास 46 crores ऑफ रुपीज हे पेमेंट केल्या एप्रॉक्सिमेटली, आनी उरलेले पयशे जे आसा पळय न्ही कोर्टान डेपॉझीट केल्या, म्हणजे 3 टायम एडिशनल पयशे दिवपाचे सिव्हील एविएशन डिपार्टमेंट मार्फत दिता, उरलेले पयशे तेंचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटा मार्फत दिता. स्पीकर सर, आमकां 100% लोकांक पयशे दिवपाक जाय. तांच्यांनी जर आपल्या मदले डिस्प्यूट जर क्लियर जाल्यो आसत जाल्यार पयशे जाता तितके बेगीन डिस्पर्स केले वयतले. ज्यांच्यो कोर्टात काही केसीस आसात त्यो त्यांच्या भितरले इंटरनल डिस्प्यूट्स आसात, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स ताका लागून उरल्या. स्पीकर सर, आमकां पयशे दिवपा खातीर आमकां टायम पिरियड न्ही, जेचे डॉक्युमेंट जितके बेगीन कंप्लीट करून जो दिता ताका पयशे दिवपाची सरकाराची आतांय तयारी आसा. म्हणजे आमी 2 वर्सांनी दितले 3 वर्सांनी दितले अशें न्ही. जेणी आपले डॉक्युमेंट कंप्लीट केले ऑन अ नेक्स्ट म्हणजे ताका 8 दिसाच्या भितर तेजे पयशे जे आसा हे ताका दिले वता. आतां पर्यंत म्हणजे जवळपास आमी 60 crores रुपीज पर्यंत पेमेंट केला. 15 crores पयलीं जाल्ले 3 टायम्स मेळून 45 crores, 60 crore पेमेंट केला. उरलेले तेंचे जे पयशे कोर्टात ज्यो फास्ट केसीस सुरू आहा, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे पयशे कोर्टात डेपॉझीट आसा, सिव्हील एविएशन डिपार्टमेंटाक एडिशनल 3 टायम दिवपाचे आहा, ते बजेटरी प्रोविजन करून एवरी टायम म्हणजे जश्यो केसीस सोंपना फुडें तांचे पयशे आमी सगळे दिवपाची तयारी आहा. स्पीकर सर, आमदार चंद्रकांत शेट्टी हांच्यांनी जॉबाचो प्रश्न मांडलो. स्पीकर सर, तांकां प्रायोरिटी 100% पेडणेकारांक प्रायोरिटी दिवपाक जाय. आतां पर्यंत जवळपास थंयसर 1200 भुरग्यांक जे आसा ही एम्प्लॉयमेंट कंप्लिटली प्रायवेटात म्हणजे पेडणेकारांचीच एम्प्लॉयमेंट 80% हे जे आसा 2263 एम्प्लॉयमेंटांतले जवळपास 1200 भुरगे जे आसा हे पेडणेकारांक एम्प्लॉयमेंट प्रायोरिटी दिल्ली आसा. तांचे म्हणणें आहा त्या अनुसार एक सर्वे रिपोर्ट जो आसा हो तसो सर्वे रिपोर्ट स्पेसिफीक ना, बट प्रायोरिटी थंयसली जी लोकल पंचायती आसा ज्यो 6 पंचायती लागता थंयसले लोकप्रतिनिधी आनी जे लँड लुजर लिस्ट हांकां विश्वासान घेवन हें काम केलें वता. तांचो लोकल MLA आनी लोकल सरपंच पंच हांकांच सगळ्यांक प्रायोरिटी घेवन तांकां जॉब दिवपाच्या बाबतींत आसतले, टॅक्सी दिवपाच्या बाबतींत आसतले, बिझनेस एक्टिविटीच्या बाबतींत आसतले, मॅक्झिमम प्रायोरिटी ह्या लोकल लोकांक दिवपा खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. बर्जर पेंट कंपनीला लागलेल्या आगीमुळे झालेले दुष्परिणाम अधिवेशनात चर्चेचा विषय ठरलाय. बर्जर पेंट कंपनी स्थानिकांसाठी धोकादायक असेल तर ती तिथून हटवण्याचा विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलंय. Speaker sir, within 1 kilometer of the radius of the boundary of the industrial estate, where this factory is storing hazardous flammable liquids. आता hazardous flammable liquids कित्याक म्हणटा स्पीकर सर, जेन्ना उजो लागलो सकाळीं तर रातचो आख्खी रात म्हणजे 24 hours उजो उरलो तो. They were storing lakhs and lakhs of tons of liquid. म्हणजे जे अंडरग्राउंड बेसमेंट तिने बांधला ते आख्खे फॅक्टरीचे बेसमेंटान तेंचे लिक्विड टू मॅन्युफॅक्चर दीस पेंट अशें तेणी स्टोर करूंक जाता ओ ना, हे पयलो पॉयंट. आनी विदीन 50 meters ही घरां आदीसून आसलीं. दीस हाऊजीस आर एक्झिस्टिंग. ही घरां जी आहा आमचे स्थानीक लोकांची घरां, गोंयकारांची घरां, कांदोली सायपे लोकांची घरां ही आदीसून आसलीं. आनी आदीसून आसतना हे बर्जर फॅक्टरीक 2005 कोणें परमिशन दिलें हें घालपाक, आनी वेदर दे न्यू दॅट दे वूड बी स्टोरींग दीस फ्लेमेबल लिक्वीड this thing which is hazardous, which can cause panic. ह्यो येदो व्हडलो उजो लागलो, तो उजो भायर पावलो गोईंग टुवर्ड्स दीस हाऊजीस. नितीन रायकर जो आमचो फायराचो हेड आहा along with Bosco, their team of 2 fire brigades came on the other side and stopped it. नाजाल्यार कितकेच लोकांचे घरां काबार जावपाची तिका. सो म्हाजो पॉयंट एक पॉयंटेड आहा की हे बर्जर फॅक्टरीक थिंगासून रिलोकेट करचे, बिकॉज इट इज within 50 meters vicinity are the houses, not one house and two houses. There are more than 50-60 houses. So amka hingasor a clear assurance is that this work of this Berger factory will not start back again. Kabar zalli ha the factory start जावंक पारना. की स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी इन वर्किंग आशिल्ली. त्याच टायमार थंयसर आमचो कलेक्टर नॉर्थ आनी ताच्या बरोबर तांची एंटायर टीम, फायर सर्विसीस, पुलीस सर्विसीस, फॅक्टरीज एंड बॉयलर्स, इवन द हेल्थ डिपार्टमेंट, हे सगळे फिल्डार आशिल्ले.
स्पीकर सर रातच्या 9 वरांचेर थंयसली युनिकॅम्प कंपनी आसा थंयसर हांवें मिटींग घेतल्या म्हाज्या बरोबर CS आनी एंटायर टीम आशिल्ली आनी तेच दिसा हेल्थ एडवायजरी जी इश्यू करपाक जाय आसली ती हेल्थ एडवायजरी 10 सुमार आमी इश्यू केल्या हांव टील 10:30 ते 11 पर्यंत स्पीकर सर सायटीर आशिल्लो हांवें पळयलां पर्सनली मॉनिटर केलां मिनिस्टरान सांगलें त्या प्रमाणे तितूर आमी ताज्या उपरांत जी कमिटी अपॉयंट करपाक जाय आसली ती कलेक्टर ताज्या उपरांत पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो वन रिप्रेझेंटेटीव फ्रॉम द IDC रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम द फायर एंड एमर्जन्सी सर्विसीस ओके आनी एक कोण रे म्हाका याद जायना 4 जाणांची कमिटी अपॉयंट केल्या सो दॅट दे कॅन गिव द डिटेल्ड रिपोर्ट वाय दीस इन्सिडंट्स हॅज हॅपन आनी कित्या खातीर जालो असो इन्सिडंट्स रिपीट जावपाक जायना म्हणून आमी कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय हाजी कमिटीचो एकदां पयलीं डिटेल रिपोर्ट येवनी आनी मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता म्हणजे हांवूय डावटफूल आशिल्लो तांची फायर सिस्टम जी IDCची आसा पळय न्ही ती वर्किंग आसता काय ना एकदां डावटफूल आसता बट फर्स्ट टायम बाय द ग्रेस ऑफ गॉड तांची जी कंप्लिटली लायन घातली आशिल्ली ती चालू आशिल्ली आमकांय डावट आसता केन्ना तरी 10 वर्सां 15 वर्सां पयलीं घातलेली आसता बट बाय द ग्रेस ऑफ गॉड ती चालू आशिल्ली आनी ती खूब बऱ्या पद्दतीन तेणी कामूय केलें ऑलमोस्ट 20,000 लिटर उदक जें आसा पळय न्ही हें उदक थंयसर स्प्रे करचें पडलें केन्ना तरी चुकून असलो इन्सिडंट जाता आमी अलर्ट आसपाक जाय बरोबर आसा स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट कमिटी जी आसा ती अलर्ट आसा आनी हेन्स फोर्थ म्हणजे कमिटीचो एकदां पयलीं रिपोर्ट येवनी कित्याक जालें तें पयलीं कळुनी आमी हेन्स फोर्थ असल्या लोकेलिटीचेर म्हणजे जाका नियर बाय विलेज आसा लोक रावता असल्यो इंडस्ट्री एलाव करपाक जायना मायकलाचें म्हणणें बरोबर आसा एलाव करूंक जायना बट ही पयलीं एलाव केल्ली इंडस्ट्री आमी अशेंच डायरेक्टली आत्तां डिसिजन कितें घेवच्या पयलीं तेजो रिपोर्ट परत ती रिलोकेट करतले आसा जाल्यार तेजो विचार ह्या सगळ्या गोश्टींचो विचार जावपाक जाय इट इज नॉट दॅट की आमी डायरेक्ट डिसिजन घेवंक शकता तेंचो नो डावट विजयान म्हटलें की ऑफकोर्स आमकां पेनल्टी जर त्या इंडस्ट्री खातीर घालपाक जाय आसत म्हणजे त्या जाल्यार तांकांय पेनल्टी जी आसा पळय न्ही रिपोर्ट येयल्या उपरांत कोण जबाबदार आसा आनी ताच्या खातीर कितें हेजी सगळो डिटेलान विचार केलो वतलो आनी इन केस ह्या इन्सिडंट्साची थोरो इन्क्वायरी जी आसा ही केली वयतली इतकें सांगता आनी ताज्या उपरांत डिसिजन जर कितें घेवपाक जाय तो लोकल MLA बाब केदार आसा केदारूय सायटीर 11 पर्यंत दिसता आशिल्लो ओके केदार बाकीचो मायकल हे सगळ्यांक घेवन ताजें फुडलें डिसिजन कितें तें स्पीकर सर घेवपाक जाता सर एकूच एश्युरन्स जाय आमकां हेजेर की दॅट वर्क ऑन दॅट फॅक्टरी शूड नॉट स्टार्ट बिकॉज देर आर फ्लेमेबल liquids they are storing in the basement which is in lakhs of tons flammable liquid whether it is allowed within the vicinity of 50 meters where villagers are staying 70 houses are there CM can send somebody and do the study 70 houses flammable liquid itun store jata whether this फॅक्टरी कॅन स्टार्ट बॅक अगेन म्हणजे ते काम बंद दवरचें हें म्हाजें मागणें आहा चीफ मिनिस्टरा कडेन सर आतांच म्हणजे फॅक्टरी म्हाका दिसता ती रोखडीच सुरू जातली काय कितें ती त्या खातीर म्हटलं आमी जसो आमी तेज्या इन्सिडंट्साचो रिपोर्ट करता ताज्या बरोबर त्या फॅक्टरीचोय रिपोर्ट करता आनी वॉट इज हार्मफूल जर कितें लोकां खातीर आसा थंय रावता तें आसा जाल्यार डेफिनेटली आमी तेजो विचार करता स्पीकर सर एक अश्युरन्स म्हाका CMA कडेन जाय की जे वॉट आय रेज्ड दॅट दीज आर ऑल ticking time bomb, especially Kunkolim Industrial Estate. Please take note of this. This is a very serious issue because several incidents have taken place. And yes, all outdated system. हाँ, तो ये एक audit करपाक जाय all over. स्पीकर सर हो इन्सिडंट्स बर्जर हाच्या खातीर आशिल्लो तो धरून त्यांनी बाकीच्या सगळ्या हांचो इन्सिडंट्स समोर हाडला पण डेफिनेटली स्पीकर सर स्टेप बाय स्टेप आमी खंयच्यो हाय रिस्क इंडस्ट्री आसा तेजो बाकीचो आमी बिबटे तसंच वाघांच्या शिकारीसाठी जाळं लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे आमदार विरेश बोरकरांनी राज्यातील वाढत्या शिकारीवर नियंत्रण आणावं अशी मागणी अधिवेशनात केली त्यानंतर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी ही माहिती दिली आहे सर fear and anxiety in the minds of Goan on the recent killing of leopard in Goa. Minister for Forest is sought in this shocking incident of trapping, killing and then removing teeth and nails of leopard at Dabar Padi in Kepe. As per the news published in Daily Gomantak today, January 17, refer to the newspaper clip attached. As we suspect that the nutritious interstate mafia and poachers involved in selling these animal parts in foreign customers is active in Goa. What Forest Minister is doing to do. Speaker sir, one more thing,
आमचे थंय कोले आयज बायन पडटा सानंद्री कॉन्स्टिट्युन्सीन सो तेजेरूय लक्ष घेवचें आनी दुसरें म्हणजे 70रीनूय सेम इन्सिडंट जाल्ले चार अशे लेपाडांक मारून उडयल्ले सो एश्युरन्स दिवंक जाय मिनिस्टरान की हे इन्सिडंट परत घडपाक जायना म्हणून. स्पीकर सर बिबटो वाघ आणि तेणी जो म्हटलो पळय न्ही आतां मेळ्ळा तो बिबटो आणि 70रीन मेल्ले ते वाघ. सो 70रीन जनवरांच मेल्या फॉरेस्ट मिनिस्टर. हांव परत एकदां सांगता ते टायगर ओके आणि हे जो आतां टायगर जनावर न्हू हय रे वायल्ड जनावर हांव सांगता ते आयक म्हाजें कांयच म्हणणें ना तेजो कन्सर्न बरोबर आसा स्पीकर सर. आमकां जे कोण म्हणजे फासाक लावन जनावरां मारपाचो जो प्रकार आसा म्हणजे डुकर मारपा खातीर जे फास लायतात तितूर हे बिबटे किंवा बाकीचे येवन फसतात आनी ताका लागून तेणी दुसरो कन्सर्न जो व्यक्त केलो की तेंची नाक म्हणजे तेंची कातडी हे काडून जे विकपाचो तो म्हणटा सर हांव फॉरेस्ट डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिता की तेंच्यांनी स्ट्रिक्टली अशा पद्दतीन जर कोण वावुरता आसत आनी गांवांनी सुद्दां जर अशा पद्दतीचे फास घालून जर मारपाचो प्रयत्न करता आसत जाल्यार ते बंद करचे. फॉरेस्ट डिपार्टमेंटाक हांव इन्स्ट्रक्शन दिवन एक्शन घेवपाक लायता. पेडणे भागात वीज गायब होण्याचे प्रमाण वाढत चालल्यानं लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशा शब्दात पेडणेवासियांनी वीज खात्याला विनंती केली आहे. पेडणे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सकाळ दुपार आणि तिन्ही सांजेला ऐन कामाच्या गडबडीच्या वेळी वीज अचानक गायब होत असल्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. वीज पुरवठा अचानक बंद झाल्यानं सर्व कामं ठप्प होतात. वीज पुरवठा बंद झाल्यानं आपल्या कामांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणावरही त्याचा परिणाम होतो. वीज दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या नावाखाली वीज खातं अधूनमधून हक्कानं शटडाऊन करून कामं करत असतानाही कधीकधी अर्धा दिवस वीज बंद करून नागरिकांना हैराण करून सोडलं जातं. या संदर्भात पूर्वसूचना दिली तरीही काहींना त्याची कल्पना नसते. त्यामुळे अचानक वीज गेल्यावर त्यांची तारांबळ उडते. पेडणे तालुक्याचा विचार केला तर चांदेल जलप्रकल्प पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे. 2 तास जरी वीज नसली तरी किमान 12 तास पाणी नसतं. वीज नाही तर पाणी नाही अशी स्थिती पेडणेवासियांची झाली आहे. त्यामुळे आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशा शब्दात पेडणेवासियांनी वीज खात्याला विनंती केली आहे. सध्या पेडणे वाठारांनी लायटीचे प्रॉब्लेम खूप जाता. तुमकां कितें दिसता एक महिला म्हणून? हांव विनिता मांद्रेकर आनी कोरगांवसून हांव उलयतां. मेन म्हणजे आमकां म्हणटात तशी लायट मेन जाय आनी उदीक जाय. लायटीचेच जर तुम्ही विचारल्यात जाल्यार लायट पळय सकाळची तर डेलीच वयता. सकाळची आनी सांजची 7 जाल्या उपरांत बेगिनाय वयता. दनपारची वयता. सपोज जर कोण आपल्या कामा खातीर जर भायर सरता सकाळी रांदून करून भुरग्यां खातीर दवरता तेन्ना लायट नसता. दनपारां जर कितें करूंक गेल्यार दनपाराय ना. रातचे जर आमी लेट येयली भुरगीं आमची काळोखान रावता तेका लागून आमी कितें करपाचें तें आमकांच क्वेश्चन पडला. तुम्ही जर कोणाक संबंधित कोणाक अधिकाऱ्यांक विचारलें कितें सांगतात ते? आमी एक हांव जाल्यार विचारता तांकां पळयात एक तर आमी पेडणेकार हांव पेडणेकारूच म्हणटा. हांव पेडणेकारांसूनच म्हणजे कोरगांव म्हणजे पेडण्यांसून येयला. तांकां आमकां तुमी तुमचे कडेन जर काम मागोवंक गेला जाल्यार तुमचे कडेन मेळना. आमची अशी 10 जाणां बायलां जावन जर कितें काम करतलीं जाल्यार ते आड येता. तूं म्हणटलें कितें आमी जर लायट ना सबंदीत सकाळी जर आमी भायर सरतलीं रांदून करतलीं जाल्यार आमकां करूंक मेळना. दनपारां जर येतलीं अशें काम करून आमी 4 जाणां मेळून जर कितें बिझनेस करतलीं काळोखान कशें करतलीं आमी? कोणाची ऑर्डर घेतली जाल्यार कशी कंप्लीट करतलीं ती करूंक मेळना. 3 जाणां गेलीं भुरग्यां खातीर आमकां हें करूचें पडटा कित्याक काळोखान रावचें. तेका लागून हांव एक सांगूंक सोदतां की लायटीचो आनी पाणयाचो प्रॉब्लेम कितें आसा तो बेगिना सॉल्व करपाचो. बोलता बालगंधात तसेच आमचे जाता. आम्ही सकाळी उठून डबो करपाचो असलो भुरग्यांचो तर आमकां लायट मेळना. तसेच आमकां सकाळीच उठून कामाक जावचें असलें तर आमी 7 जाणां मेळून अशें धंदो करता जे खातीर अशी करता ते येवच्यासाठी आमी कपडे उपडे धुवपाक गेले तर पाणी नाही. लायट गेली नंतर पाणयाचो प्रॉब्लेम जाता. पाणीच येयना आमकां. मागीर पाणयाचो आमकां खूब हें जाता आनी लायटीचोय प्रॉब्लेम जाता. ते तेंच्यांनी सॉल्व करपाचें. लायटीचे तसे प्रॉब्लेम खूपच जाता. आता पळय सांजचे 7 म्हटल्यार लायट जाता. आमी आतां कितें बिझनेस करता गाडो आसा आमचो लायट जाता तेका आमकां थंय भंय दिसता न्हू लायट ना म्हणून. पळय लायट जाता येता अशेंय बी जाता. प्रॉब्लेम बल्ब बी खंय वयता अशें. आतां आमी बिझनेस करता न्हू आतां आमची लायट ना. आतां आमी कितें करपाचें कशें म्हणून हें करपाचें?
लाईट नसतात प्रॉब्लेम जाता पण ते पाणी तर नाच आता कितले दीस जाले आमकां पाणी देयना या संबंधित तुम्ही कोणाक सांगलेले आहेत आमदाराक किंवा आणि सांगलें म्हणजे कितें आतां म्हटलें कोणाक जर फोन केला जाल्यार तो सांगता पाणी ना आमी कितें करता वयरसूनच पाणी धाडिना लायटीचे काय आमी तशें अजून उलोवंक ना कित्या खातीर लायट आलीच जाता पण खूबदां जाता लायटीचे कितें म्हणून खंयच्या डिपार्टमेंटात केन्ना वयतले कशें वयतले अशे प्रॉब्लेम जाता गेल्या उपरांत आन्सरां तेंची आसतातच न्हू काय उपयोगच जायना ना उलोवन सुद्दां काय उपयोग जायना आतां एक हांव आतां हांगा उलयलें न्हू फाल्यां म्हाजेच आसतलें हांव अमक्याची बायल उलयली न्हू आतां म्हाज्यारूच बोट आसतलें की ही बाबा उलयता हे खूब स्वताक शाणें समजता पण हे प्रॉब्लेम आमचे कोण सारके करिना म्हणून आमकां त्रास जाता की आमी आतां कोण उलोवं शकना कोणाक फोनय करूं शकना आनी कांयच करूं शकना केल्या उपरांत टार्गेट कशें आहा तीच उलयली न्हू तेंकांच पाणी नासता तेंकांच ह्या नासता मागीर अशें फाल्यां म्हणटलें हेका पाणी सोडपाचें ना म्हणून आमकां पाणी परत मेळना तशें लायटीचें अशेंच जाता तेका लागून उलोवपाक कोण बगीना ह्या खातीर वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं